देशात आणि राज्यात लोकसभेचं वातावरण सगळीकडे सुरू झालेलं आहे. बिगुल वाजलेले आहेत. आरोप प्रत्यारोपांचा खेळ सुरू झालेला आहे. अशामध्ये महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे ती मामा न. मामा न म्हणजे काय तर मावळ, माढा आणि नगर. याचं कारणच असं आहे की या तिन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये घराणेशाही एक नवीन पिढी समोर येते. नेमकं याच्यावरच महाराष्ट्रात एक वेगवेगळी राजकीय चर्चा सुरू आहे. आपल्याबरोबर या संदर्भात आज मावळचे राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार पार्थ अजित पवार आहेत. शरद पवारांचे नातू आहेत, अजित पवारांचा मुलगा आहे आणि पार्थ आता स्वतःची एक नवीन राजकीय प्लॅटफॉर्म तयार करू पाहतोय. पार्थ, तुमचं स्वागत. नमस्कार. मला विचारायचा पहिला प्रश्न असा आहे की लोकसभेचं तिकीट मिळण्यासाठी खूप जणांना संघर्ष करावा लागतो. एकतर मुळात राजकारणात यायचं म्हटलं तर पहिल्यांदा शक्यतो स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती वगैरे असं करतात. पण तुमची इच्छा डायरेक्ट लोकसभेची तिकीट का होती? म्हणजे लोकसभेत जावं असं का वाटतं? लोकांची इच्छा होती, तशी एक संधी मिळाली तर ती मी साकार केली. तिथं कुठेतरी असं नव्हतं की मला झेडपी पासून काम करायला पाहिजे. हो, कार्यकर्ता म्हणून मी पक्षामध्ये 3-4 वर्षाचं काम केलं असतं तर अजून बरं पडलं असतं. हे आरोप नसते आले मला, पण मला संधी मिळाली आणि मला असं वाटलं की संधी मला घ्यायला पाहिजे. मावळमध्ये आता तुम्ही प्रचार करताय लोकसभेसाठी. त्याच्यामध्ये 3 भाग शहरी भागाच्या अनुषंगाने येतात, काही भाग ग्रामीण जो पनवेल किंवा खालचा जो भाग आहे तो इतरही असं येतो, रायगडमधला येतो. कशा पद्धतीने रिस्पॉन्स मिळते तुम्हाला आणि जो विद्यमान खासदार आहे त्याच्याऐवजी तुम्ही काय करू पाहताय? कारण की लोकांकडनं तुम्हाला काय फीडबॅक येतो हे मला जास्त जाणून घ्यायचं. लोकांचं असं म्हणणं आहे की मी जिथं फिरतोय की इथं कधीच खासदार आला नाहीये कुठलाच गेल्या 15 वर्ष. तर लोकांना बरं वाटतं की एक उमेदवार तरी येतोय तिथं. म्हणजे प्रचारासाठी पण लोक गेलेत नाहीत. मला असं वाटतं की लोकांना आता फक्त थोडा विकास पाहिजे. मी थोडा का म्हणलो, कारण तिथं विकासच झाला नाही कुठला पण. तर त्यांची अपेक्षा पण जास्त नाही आहेत आणि त्यांना दिसतंय की विकास त्यांच्या गावामध्ये माझ्या थ्रू येऊ शकतो. आता जर बघितलं की लोकसभेसाठी विषय खूप आहेत. मावळमध्ये, उरणमध्ये वेगळे विषय आहेत, पनवेलमध्ये वेगळे आहेत, कर्जतचे वेगळे आहेत, चिंचवड, पिंपरी आणि मावळ. तर लोकांना वाटतं की आता एक नवीन चेहऱ्याला संधी द्यायला पाहिजे. तरुण उमेदवार आहे आणि नक्कीच हे काम करू शकतो. कारण काय, आमच्या घराची परंपरा आहे की एकदा काय हातात घेतलं तर ते नीट करून दाखवायचंच. तर लोकांना असं वाटतं की ह्यांनी घेतलं तर हे करून दाखवतील. तर मला पण वाटतं की मी जर सपोज ही रिस्पॉन्स घेतली तर आपल्याला मावळला एका वेगळ्याच प्लॅटफॉर्मवरती आणून दाखवायचंच आहे आणि ही अचीवमेंट मी नक्कीच करून दाखवेन. बरोबर. नाही, मला एक विचारायचं एक गोष्ट आवर्जून यासाठी की तुमच्या उमेदवारीचा विषय खूप चर्चेचा विषय झाला. याचं कारण की मुळात एकतर थेट तुमच्या उमेदवारीवरून प्रश्न उपस्थित झाला तो मोठ्या शरद पवार साहेबांचा. तिथून त्यांनी स्वतःहून सांगितलं की तुम्ही आणि सुप्रिया जर असाल तर मी स्वतः भाग घेतोय असं त्यांचं म्हणणं होतं. तर या सगळ्या गोष्टीसाठी अशी बाहेरची एक चर्चा आहे, खूप मोठ्या प्रमाणात चर्चा आहे की स्वतः घराच्या कुटुंबातून, तुमच्या कुटुंबामधून याबाबत खूप आग्रही होतात तुमच्या तिकिटासाठी आणि त्याच्यामुळेच मोठ्या शरद पवार यांना याबाबतची भूमिका वेगळी घ्यावी लागली. आग्रह लोकांचं होतं, कार्यकर्त्यांचं होतं आणि त्या पद्धतीने जेव्हा ते सगळं घडलं, साहेबांना वाटलं कुठेतरी की संधी द्यायला पाहिजे आता. कारण लोकांची खरंच इच्छा होती की पार्थला द्यायला पाहिजे तिकीट. कारण त्यांच्याकडे विकास नाही झाला. ते म्हणतात की आम्ही गुलाल कधी उडवला नाहीये, आम्ही कधी इलेक्शन जिंकलो नाहीये. तर ह्यावेळेस आम्हाला एक इलेक्शन जिंकायची आणि पारदारला आणायचं आहे, अशी त्यांच्या सगळ्यांची भावना आहे. नाही, मला यासाठी विचारायचं आहे की मला आठवतं की पवार साहेबांनी एक शब्द वक्तव्य केलं होतं. त्याच्यामध्ये कायम जर नात्या गोत्यांमध्येच कायम
जर तिकीट दिलं गेलं तर कार्यकर्त्यांनी सतरंजाच उचलायच्या का? आज आता प्रश्न असा उपस्थित होतो, म्हणजे विरोधकांकडनं हा विशेष मुद्दा उपस्थित केला जातोय. तुमच्या प्रचारातही फार मोठा मुद्दा आहे हा, की एका बाजूला सुप्रिया सुळे बारामतीत आहेत, तुम्ही मावळमधून आहात. पुढच्या काळामध्ये म्हणजे अजितदादा अर्थात बारामतीत आहेतच विधानसभेचे, तुमचे भाऊ रोहित हे कर्जतची तयारी करतात अशी जी एक चर्चा आहे मोठ्या प्रमाणात, आणि स्वतः पवारसाहेब राज्यसभेमध्ये आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी एक घराणेशाहीचा आरोप होतोय. मग कार्यकर्त्यांनी करायचं, आरोप होतोय तो आरोप ऑपोजिशन करते कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करायला. पार्टीमध्ये तसं काय होत नाहीये. लोकांची इच्छा होती, पार्टीच्या लोकांची इच्छा होती, कार्यकर्त्यांची, त्याच्यामुळे ते घडलं. आता पार्टीच्या लोकांची इच्छा जर असेल रोहित दादाला तिकीट द्यायचं, तर मग पार्टी ठरवणार ते. बरोबर. लोक काय पण बोलतील. साहेबांनी एक जे ठरवलं की जेवढ्या लोकांना तिकीट द्यायला नाही पाहिजे, 5 लोकांना फॅमिलीमधनं, ते बरोबर म्हणतात, कारण त्याला पार्टी चालवायची आहे. राष्ट्रवादी पार्टी मध्ये खूप मोठे नेते आहेत ज्यांनी त्यांचं आयुष्य घालवलंय, आणि पार्टीचे जेवढे पण कार्यकर्ते आहेत त्यांनी पण त्यांचं आयुष्य घालवलंय, आणि त्यांना कुठेतरी पद नाही मिळत. तर ऍज द हेड ऑफ द पार्टी त्यांना तो विचार करावाच लागणार. बरोबर आहे. कारण पार्टी जर चालवायची असेल तर हे योग्य निर्णय आहेत त्यांचे. बरोबर. पार्टीसाठी. पण लोक ह्याच्यामधनं जर कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करतात, तो लोकांचा विषय आहे. त्याच्यावरनं मग तुम्ही असे प्रश्न विचारता, असं पार्टीमध्ये नाहीये. आणि जर लोकांनी ठरवलं की त्यांना रोहितदादा पाहिजे कर्जतमध्ये, तर त्याला देऊ शकतील तिकीट पार्टी. जर लोकांनी ठरवलं की नाही आम्हाला दुसरा उमेदवार पाहिजे, तर पार्टी त्यांना देणार. फक्त एक की लोकांची इच्छा आहे, ते आपण थांबवू नाही शकत. बरोबर. मला थेट प्रश्न एक विचारायचा आहे की पार्थ लोकसभेसाठी ही आग्रह नेमका अजितदादांचा होता, तुमच्या आई सुनित्रा वहिनींचा होता, का नेमका कुणाचा होता? कारण की याविषयी खूप गॉसिप आहे बाहेर. ती एक ऑपॉर्च्युनिटी होती जी माझ्यासमोर आली, आणि नंतर मला असं वाटलं की एक संधी मिळते तर आपण घ्यायला पाहिजे, कारण आपल्याला समाजासाठी काम करायचंच आहे. आता नाही तर नंतर. तर जर आता संधी मिळते तर आता गेला, तर माझा निर्णय होता. बरोबर. नाही, तिकीटसाठी तुम्ही स्वतः आजोबांशी बोललात का? कारण की मी असं ऐकलं की तुम्ही खूप आजोबांचे लाडके नातू आहात. नाही, मी बोललो आजोबांशी, आणि आजोबांनी त्यांना काय सांगितलं? आजोबांनी एक अप्रोप्रिएट उत्तर दिलं मला. सांगितलं की जर 2 वर्ष काम केलं असतं पार्टीमध्ये तर ते सोपं गेलं असतं. असंच तिकीट नाही मिळत, काम करायला लागतं, कष्ट घ्यायला लागतात. आपले सिनियर्स असतात तेच सांगतात ते. बरोबर. की एवढं सोपं नसतं की तिकीट मिळायला पाहिजे म्हणजे तिकीट असंच मिळतं. आज कुठेतरी लोकांची इच्छा होती म्हणून मला मिळालं. जर लोकांची इच्छा नसते तर मला मिळालं नसतं. बरोबर. नाही, मला सगळ्यात जास्त क्युरियोसिटी की तुम्ही आजोबांना कशा पद्धतीने मनवलं हे सांगा, की तिकीट हवंय यासाठी. ते साहेबांनीच ठरवलं, स्वतः नाही. साहेबांनीच ठरवलं. ओके. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुमची उमेदवारी जाहीर झाली त्याच्यानंतरनं तुमचे भाऊ जे कायम फेसबुकवर चांगले ऍक्टिव्ह आहेत, म्हणजे त्यांचे वेगवेगळे विषय खूप गाजतात, कायम पोस्ट, ते तुमच्याविषयी म्हणजे पवार साहेबांविषयीची एक पोस्ट त्यांनी आवर्जून लिहिली की तुम्हीच निवडणूक लढवा म्हणून. तर अशा स्वरूपाची पोस्ट देणं त्यावेळेस लिहिणं हे कितपत योग्य होतं? कारण की परत ह्या गोष्टीमुळे एक चर्चा सुरू झाली की अरे बरोबर आहे, ते ऍक्च्युली करायला नव्हतं पाहिजे. पण कधी कधी काय होतं, कार्यकर्त्यांची इच्छा असते तेव्हा कधी कधी अशा काही गोष्टी घडतात जे आपण स्पॉन्टेनियसली करतो. ते झालं त्याच्याकडनं. तेच जर कार्यकर्त्यांना घेऊन साहेबांकडे जर गेला असता तर तो विषय आतमध्ये राहिला असता, आणि नंतर मीडियाने तो उचलला एका नेगेटिव्ह फॉर्म मध्ये. तर जे झालं ते झालंय. त्याला पण माहिती आहे की ते नेगेटिव्ह पद्धतीने बाहेर आलं, जे यायला नव्हतं पाहिजे. कार्यकर्त्यांची इच्छा होती की दादा तुम्ही एवढं तरी करा पोस्ट, आणि माझी पण इच्छा होती की दादा साहेबांनी तसं करायला नव्हतं पाहिजे.
आणि साहेब जे ठरवतील तेच आमचं फायनल डिसिजन आहे, आमच्या फॅमिलीमध्ये पण आणि आपल्या पार्टीमध्ये पण. तर ती जी घडलेली गोष्ट आता ती गेली, आता झाली, तर त्याच्यावरती काय चर्चा करायची काही गरज नाही. मला आवर्जून विचारायचं की त्याच्यानंतर तुम्ही आवर्जून रोहित यांच्याशी काही बोललात का की या पोस्टच्या बाबत, म्हणजे की थोडीशी स्वरूपात नाराजी असणं, आता जे स्पष्ट बोललात? नाही, नाराजगी नाही. मी फक्त म्हणलो की रोहित दादा असं डिरेक्टली आजोबांकडे जायला पाहिजे होतं, तू सार्वजनिक का आजोबांकडे जायला पाहिजे होतं, तर त्याचं झालं. बरोबर. आता आपण एक महत्वाच्या विषयावर जाऊया. तुमचं पहिलं भाषण, त्याच्यानंतर होणारा ट्रोल, नेमकं पहिल्या भाषणा दिवशी काय झालं पार्थ? की काय झालं, मी आधी असे भाषण दिले नाहीयेत, ते पण पहिलं भाषण 7-7 हजार लोकांच्या समोर, जास्त होते, आय थिंक 8,000 होते, 8-9,000, ते पण साहेबांसमोर. जयंत पाटील साहेब होते, शेकापचे जयंत पाटील साहेब, दादा आणि इतर ज्येष्ठ नेते. तर ते काय होतं की एक्सपेक्टेशन्स काय असणार, मी काय बोलताना समोर गेल्यानंतर मी थोडं कापायला लागलो. साहजिक आहे, पहिलं आहे भाषण, तर ते थोडं शब्द मी गिळले ते करताना. आणि ऍक्च्युली भाषण चांगलं झालेलं होतं, फक्त 1-2 लाईन जे चुकीचे झाल्यात ते ऑपोजिशननी धरून त्याच्यावरती व्हिडिओज बनवून ट्रोल केलं मला. आणि हे झालं नसतं जर सोशल मीडिया एवढं ऍक्टिव्ह असतं आज, आणि प्रिंट मीडिया आणि टेलिव्हिजन मीडिया, तर हेच भाषण मी 20 वर्षापूर्वी केलं असतं तर तुम्ही विसरून गेला असता. कारण जेवढे पण आजकालचे नेते आहेत जे चांगलं भाषण देतात, त्यांचं पहिलं भाषण तर आय डोंट थिंक कोणाकडे असेल. त्यांनी कसं केलं त्याच्यावरती आपण जाऊ पण नाही शकत की ह्यांचं भाषण कसं होतं, त्यांचं भाषण कसं असेल. आज मला ट्रोल केलं म्हणजे आपण ही चर्चा करतोय, आणि ही चर्चा करतोय का, कारण हे लोकांनी धरून ठेवलं, कारण माझ्यावरती एक्सपेक्टेशन्स खूप होते. साहजिक आहे, आता अमिताभ बच्चन चा मुलगा अभिषेक बच्चन, त्याचा पहिला पिक्चर जर हिट नाही गेला तर ते त्याच्यासाठी ते चुकीचं ठरेल. पण सिद्धार्थ मल्होत्रा येऊन डायरेक्ट हिट मारतो बरं का, कारण एक्सपेक्टेशन्स होते. आता हे सिद्धार्थ मल्होत्रा पण वडील ऍक्टर असते तर त्याचे एक्सपेक्टेशन्स वाढले असते. सचिनचा मुलगा क्रिकेट खेळायला लागला तर त्यांनी नीट परफॉर्मन्स नाही दिला तर तुम्ही त्याला ट्रोल करणार. तर हे होतच राहतं. करेक्ट. तुमच्या 2-3 गोष्टी तुम्ही प्रचाराच्या दरम्यान करताना ट्रोल झाल्या. त्याच्यामध्ये काल तुम्ही एक प्रचाराच्या दरम्यान गर्दी होती म्हणून तुम्ही पळत सुटलात आणि केलं. त्यानंतर पनवेलच्याच काही लोकांनी खूप ट्रोल केलं वगैरे. बेसिक हा ट्रोल तुमच्यावरच का, इतका प्रेम का झालंय कोणाचं, काय कोण आहे ते मागे नेमके? माहिती नाही, काय काढू नाही शकत माझ्याबद्दल, म्हणून ह्या लेवलवरती त्यांचं चालू आहे. नाही पण कोण आहे तुम्हाला, कोण वाटतं की, कारण की शेवटी कसं आहे, मला माहिती नाही. लोक म्हणले की तुमची न्यूज आली तर TRP जास्त वाटतं. आता तुमच्या एका मीडियाच्या माणसाने मला सांगितलं, तरी म्हणलं ठीक आहे, तर वाटतं तर तुम्ही माझी मारता काय बरं का, चांगलं तर लिहा बरं का, पण ठीक आहे, सुरुवात आहे, त्याच्यामध्ये काही जास्त विचार करायची काही गरज नाही. बरोबर आहे. आता एक मुद्दा मला विचारायचा आहे मावळच्या प्रचाराच्या संदर्भात. मावळमध्ये तुम्ही स्वतः म्हणता की तुम्हाला रिस्पॉन्स आहे चांगला सगळ्या भागांमध्ये, तिथल्या डेव्हलपमेंटविषयी तुम्ही बोलतायत. पण हे सगळं होत असताना मावळमध्ये एक सूर असा आहे की पार्थ पवार यांचा मावळशी संबंध काय? कारण की जे विद्यमान खासदार आहेत शिवसेनेचे, ते त्या भागाशी संपर्कात आहेत, तिथले रहिवासी आहेत त्या परिसरातले, असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही राहता बारामती किंवा मुंबईत, मग मावळचा संबंध काय? पुण्यात नाहीतर मुंबईत. बारामतीमधनं मी आठवड्यातनं एकदा नाहीतर 10 दिवसानंतर एकदा जातो. जास्त पुणे आणि मुंबई क्लिअर करतोय मी ते. तर हे बघा, पुणे मुंबई जाताना तुम्हाला एक्सप्रेस हायवेनी जायला लागतं, ते सगळं मावळमध्येच येतं. लोणावळा मावळमध्ये आहे. असं कसे म्हणू शकतात की मावळचं मी नाही आहे, नाही तर माहिती नाही. मी महाराष्ट्राचं तर आहे. बरोबर. आदरणीय प्रधानमंत्री जी तर वाराणसीमधनं उभा राहिले, आदरणीय अमित शहा गांधीनगरमधनं उभा राहिले, ते गुजरातचे पण राहिले गांधीनगरमधनं.
तसं मी महाराष्ट्राचं मी मावळवरनं, आणि मावळ काही इथं लांब नाहीये, पुणे आणि मुंबईच्या मध्ये आहे. तर विषय मावळचे जे आहेत ते मला असं वाटतं की मी ते नीट पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो, पार्लमेंटमध्ये मांडू शकतो. आणि त्यांचे जे विषय JNPT रिलेटेड, रेल्वे रिलेटेड, पाणी रिलेटेड, अनफॉर्च्युनेटली मला माहिती नव्हतं की पाणी जे विषय आहेत तिथं, पाण्याचे विषय आहेत, डिफेन्स रिलेटेड, ते सगळे मी घेऊ शकतो. तर मावळ असं नाही की मी मावळचा नाही म्हणून मावळ सांभाळू नाही शकत. इनफॅक्ट मी मावळ खूप उत्तम पद्धतीने मी सांभाळू शकतो. अच्छा, मावळची काय डेव्हलपमेंट तुमच्या डोक्यात आहे हा मुद्दा येतो, कारण की आता विद्यमान जे खासदार आहेत त्यांनी त्यांचा दावा आहे की ते तर सगळीकडे संपर्कात होते, जे महत्त्वाचे विषय होते ते त्यांनी सोडवले. आता तुमच्याविषयी पहिल्यांदा प्रश्न उपस्थित होतो की मावळ फायरिंग हा मुद्दा तुमच्या प्रचारामध्ये वारंवार मावळ या भागातनंच येतो. म्हणजे अजितदादांच्या कार्यकाळामध्ये पालकमंत्री असताना मावळ फायरिंग हा विषय झाला, तुमच्यावर त्यावरनं टीकाही होतीये. तर तुम्ही कोणते मुद्दे घेऊन प्रचार करताय ह्या गोष्टी अनुषंगाने, आणि याला प्रत्युत्तर कसं देत आहे? काय की मी स्टॅटिस्टिक्सवरती जातो, ग्राफवरती, की जे जुने विषय आहेत ते जुने आहेत. आता आपल्याला तरुणांसाठी काम करायचं आहे, जो वर्ग मोठा आहे. जसं मी आधी पण सांगितलं की 50% आपलं पॉप्युलेशन 25च्या खाली आहे, 70% 30-35च्या खाली आहे. तर आपल्याला पहिला तरुणांना टार्गेट करायचं आहे. जे ऑलरेडी जे म्हातारे झालेत, वयस्कर आहेत, त्यांचं पण तेच म्हणणं आहे की त्यांच्या मुलांना जॉब्स द्या तुम्ही, बरं का, रोजगार द्या. तर बेरोजगारी चालू आहे तिथं. बाकीचे लोक स्थानिक लोकांसाठी काहीच करत नाही. शेतकरी जे आहेत ते म्हणतात की भाव नाहीये, पण आमच्या मुलांना जॉब्स नाही आहेत. तर माझा मेन एकच मुद्दा आहे, जॉब्स. कारण तरुणांसाठी पहिला काम करायचं आहे आणि बाकीचे नंतर विषय आपण घेऊच. पण आपण एम्प्लॉयमेंट कसं जनरेट करायचं त्या भागामध्ये, तो माझा सगळ्यात मेजर टास्क आणि प्रयत्न असणार. बरोबर. मला एक छोटासा प्रश्न असा विचारायचा आहे की घराणेशाही किंवा पवार फॅमिलीमध्ये शरद पवार एक जाणता राजा अशी इमेज आहे, अजितदादांची पद्धत, कार्यशैली, प्रशासनावर असणारं पकड, ह्या सगळ्या गोष्टी. सुप्रिया सुळे खासदार म्हणून सक्सेस आहेत ते सांगतात. अशा सगळ्या परिस्थितीत तुम्हाला, जसं तुम्ही म्हणलात की अमिताभचा मुलगा अभिषेक असेल किंवा सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन असेल, बरोबर, यांच्यावर, तर ह्या सगळ्या परिस्थितीत दडपण येतं का कुठे नाही का? कारण प्रेशर तर असतंच, नक्कीच प्रेशर असतं. पण जसं पिक्चर 5 महिन्या नाहीतर 1 वर्षात तयार होतो, तसं मला तुम्ही 5 वर्ष द्यायला पाहिजेत की मी काय तयार करतो. बरं का, माझं जे क्रिएशन होईल 5 वर्षामध्ये तो नक्की सुपरहिटच राहील. अच्छा, अजून एक प्रश्न मला काही विचारायचे आहेत, ते थोडेसे वेगळे विषय आहेत. म्हणजे की थोडंसं जरा स्वरूपात की पार्थ पवार यांच्या घरात वातावरण कसं असतं, कारण की अजितदादांचं बाहेर जी इमेज आहे, एक अत्यंत शिस्त, कडक, त्यांच्या आवाजाने अनेक अधिकारी घाबरतात. आमदार मी बघितले खूप जण पळापळ करतात. तर घरात कसं असतं वातावरण? अजितदादांचं तुमच्याशी कशी एक रिलेशन्स आहेत, कशा पद्धतीचे संबंध आहेत? गेल्या 1 वर्षात, 1.5 वर्षामध्ये, 1.5-2 वर्षात दादाने मी याचं मित्रासारखं झालो आता. म्हणजे फादर सन फ्रेंड्स. तर आता ते समजून घेतात. घरात आईचं वातावरण कसं आहे तुमचं? म्हणजे प्रशासक कोण आहे, दादा का आई? कारण की प्रशासक बाहेर म्हणून दादा तर दिसतातच. घरामध्ये आईचं चालतं, घरांचे विषय म्हणजे हाऊस रिलेटेड स्टाफ, आणि ओव्हरऑल दादा. अच्छा, राजकारणाच्या व्यतिरिक्त, राजकारण कंटिन्यू सारखं बाहेर आहेच आहे, तुम्ही स्वतः उतरलाय, पण ह्या सगळ्या परिस्थितीत घरी आई वडिलांशी बोलताना किंवा भावाशी बोलताना राजकारणाच्या व्यतिरिक्त इतर कुठल्या विषयावर चर्चा होते का? नाही, अनफॉर्च्युनेटली नाही. म्हणजे आम्ही राजकारण आम्ही बोलत नाही. ते असं आहे की डॉक्टरचे मुलं, नंतर लॉची मुलं, टेबलवरती लॉचे विषय आणि
मेडिकलचे विषय नाही बोलणार, दुसरे विषय. तसंच पॉलिटिकल फॅमिली पॉलिटिक्सच नेहमी नाही बोलत, पण बाकीच्या विषयावरती चर्चा. आता हो, गेल्या 1 वर्षापासून हो जास्त वाढलंय, पण त्याच्या आधी जास्त काय नाही. तुम्हाला आवडणारा पॉलिटिशियन्स कोण आहे की तुम्ही ज्याला पाहताय, आवडता, अरे हा ह्याचा स्पीच चांगला आहे किंवा ह्याची कार्यपद्धती चांगली आहे, ह्याची स्टाईल चांगली आहे? मला आजकाल राहुल गांधी खूप आवडायला लागलेत. त्यांचा जो कॉन्फिडन्स आहे, त्यांचा जो डायलॉग आहे लोकांमध्ये, आणि ज्या पद्धतीने ते तरुणांना म्हणजे तरुणांचा होल्ड क्रिएट करतात ते, मला ते आवडायला लागले. कारण काय मला त्यांचं आवडतं की त्यांना एवढं लोकांनी ट्रोल केलं, टार्गेट केलं, त्यांना क्रिटिसाइज केलं, तरी पण त्याच्यामधनं निघून ते आज तिथं पोहोचलेत आणि इज गोइंग स्ट्रॉंग. तर मला ती सायकल आवडली की इकडनं परत तुम्ही वरती येत आहे, आणि दॅट इज व्हेरी कमेंडेबल. म्हणजे जे ते करतात, आणि काँग्रेस पार्टी ओव्हरऑल रिवाईव्ह झाली आहे. तुम्ही बघितलं तर ते पण थोडे डिमोटिवेटेड होते पार्टी लोक, पण राहुल गांधीच्या परफॉर्मन्समुळे अख्खं देश म्हणजे काँग्रेस पार्टी देशभर रिवाईव्ह झाली आहे. तर माझ्यासाठी त्यांचं जे हे आहे लर्निंग कर्व, तो मला आवडतो. ज्या पद्धतीने ते बाहेर आले त्याच्यामधनं आणि परफॉर्मन्स करायला लागले, दॅट इज समथिंग आय लुक अप टू. धन्यवाद पार्थ, आपण मनसोक्त चर्चा केली. तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीबाबत बेस्ट ऑफ लक. थँक्यू. शुभेच्छा. थँक्यू.